वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. असलेलं अंधकाराचं आवरण निवृत्त करतो, याला म्हणतात वृत्ती व्याप्ती. आणि दुसरा आहे त्याचं प्रकाशन करतो, याला म्हणतात फलव्याप्ती. आणि वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती मिळून पुन्हा ती वृत्ती परत त्या द्रष्ट्याकडे जाते, त्या घटाच्या आकाराकार झालेली. आणि त्या द्रष्ट्याला ज्ञान होतं अयम घटः. म्हणजे ती दृष्टी त्याच्या डोळ्यातून बाहेर गेली, घटाच्या आकाराकार झाली, परत आली आणि मग त्याला ज्ञान झालं. आधुनिक जे आरोग्यशास्त्र आहे त्याच्यात डोळ्याच्या अभ्यासाचा एक वेगळा विभाग आहे, ज्याला ऑप्थॅल्मॉलॉजी असं म्हणतात. नेत्ररोगशास्त्र किंवा नेत्रशास्त्र, नेत्रतज्ञ, त्या शास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या शास्त्राने सांगितलेली बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती 100% योग्य आहे. आपल्या डोळ्यापासून दूर असलेल्या पदार्थाची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या मागच्या पडद्यावर पडते आणि मेंदूवर ती उलटी पडलेली प्रतिमा सुलट करण्याची जबाबदारी आहे. तो मेंदू त्याला सुलट करतो आणि मग पाहतो. म्हणून बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये आपली वृत्ती, ती दृष्टी तिथपर्यंत जाते, पदार्थाच्या आकाराकार होते, परत येते आणि ज्ञान होतं अयम घटः. याला म्हणायचं पाहणे. आता त्याच्या आधीचा जो शब्द आहे त्याचं थोडं चिंतन करून पुढे जाऊ. तो आधीचा शब्द आहे परतोनी. परत पाहणं. परत पाहण्यामध्ये उलट पाहणं अभिप्रेत आहे. सामान्यतः आपली दृष्टी ही बहिर्मुख आहे, ती बाहेर धावणारी आहे, अनावरतेने बाहेर जाणारी आहे. ती वृत्ती अंतर्मुख होत नाही. मन आपल्या ताब्यात येत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय मनाला सर्व कार्यांचं साधारण कारण मानतात. असाधारण कारण कसं आहे, त्या त्या कार्याचं वेगवेगळं जे कारण आहे ते असाधारण आहे आणि सर्व कार्याला लागणारं जे कारण आहे ते साधारण कारण आहे. म्हणून मनाला जगद्गुरु तुकोबरायांनी साधारण कारणता दिली. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इत्यादि, सुख समाधान इत्यादि. मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, सुख समाधान इत्यादि. मन करारे प्रसन्न, मन करारे, मन करारे प्रसन्न, मन करारे
मनाची प्रसन्नता, मनाची साधारण कारणता जर लक्षात घेतली तर परतोनी या शब्दाचा अर्थ आहे बहिर्मुख असणारी वृत्ती अंतर्मुख करायची, उलट न्यायची. सामान्यतः आपल्या वृत्तीवर आपलं नियंत्रण नाही, आपल्या मनावर आपलं नियंत्रण नाही. आपल्याला पाहिजे तिकडे मन येत नाही, मनाला पाहिजे तिकडे आपण जातो. त्याला उदाहरण सांगतो. आपल्याला आपले डोळे उघडे असताना कितीतरी वेळा आपल्याला नको त्या गोष्टी दिसतात. मग त्या नको त्या गोष्टी दिसू नयेत म्हणून जर डोळे बंद केले तर नको नको त्या गोष्टी दिसतात. म्हणजे डोळे उघडे असताना जे पदार्थ दिसू नयेत असे पदार्थ डोळे बंद केल्यानंतर जास्त दिसतात. म्हणजे जे आपल्याला कधीच दिसू नये असं वाटतं ते डोळे बंद केले की दिसायला लागतात. याचं कारण आहे मनावर आपलं नियंत्रण नाही, मनाचं आपल्यावर नियंत्रण आहे. मी आता सध्या आमचं चिंतन चालू आहे चांगदेव 65चं. तुम्ही आज का काल प्रयोग सांगितला की जो स्वतःला देह समजत नाही अशा मनुष्याने 1-2-3 दिवस जेवू नका. मग ज्याला असं वाटतं की मी स्वतःला देह समजत नाही, देहाहून मी भिन्न आहे, घटद्रष्टा घटात भिन्न सर्वथा न घटो यथा देहद्रष्टा तथा देहो भिन्न एव न संशया. तुम्हाला जर संशय नाही तुम्ही देहाहून भिन्न आहात, 1-2-3 दिवस जेवू नका. चौथ्या दिवशी तो मनुष्य म्हणतो मला भूक लागली, आणि मला म्हणत असताना शरीराला भूक लागली नव्हे आत्म्याला लागली असं सांगतो. किंवा एखाद्या तहानलेल्या माणसाला 2-3 दिवसांनी पाणी मिळालं तर तो म्हणतो माझा आत्मा तृप्त झाला. आत्मा नाही तृप्त झाला, देह तृप्त झाला. म्हणजे मनासमोर आपलं सामर्थ्य चालत नाही, देहाविषयी आपली आत्मत्व बुद्धी आहे आणि आपली वृत्ती बहिर्मुख आहे. पहाव्यात त्या सगळ्या गोष्टी विरुद्धच आहेत. ज्याप्रमाणे गाडीच्या समोर लावलेला दिवा गाडीच्या आत उजेड टाकू शकत नाही, तो समोर उजेड टाकतो कारण त्याची निर्मितीच बहिर्मुख झाली, तशी आपली वृत्तीच बहिर्मुख आहे. फक्त त्याच्यात आणि आपल्या फरक आहे की गाडीच्या दिव्याचा गाडीच्या आतमध्ये कधीही उजेड पडू शकत नाही. बहिर्मुख असणारी वृत्ती प्रयत्नाने अंतर्मुख करता येते. बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख होणारच नाही असं नाही, पण त्यासाठी प्रयत्न लागतो. आणि तो प्रयत्न कसा लागतो? श्री गुरूंच्या शास्त्राच्या द्वारा उपदेश केल्याप्रमाणे आपली वृत्ती स्थिर केली पाहिजे आणि अंतर्मुख केली पाहिजे. माऊलींनी सांगितलेलं आहे की जर मी वृत्ती अशी अंतर्मुख केली तर. आता पहिला प्रश्न हा आहे, मागणं कुणाकडे? मागणं कुणाकडे? हे पहा, कीर्तन म्हणजे काही भाषण नाही, कीर्तन हा संवाद आहे. मी जो प्रश्न विचारला तो उत्तर दिलं पाहिजे. म्हणून मी दोघं आणलेत बरोबर. कोणी नाही दिलं तर त्यांनी तरी दिलं पाहिजे. मागणं कुणाकडे आहे? देवाकडे आहे. माता अंतर्मुख होण्यासाठी परतोनी पाहसी असं म्हटलं का नाही? म्हणजे कुणी पाहिलं पाहिजे? देवानी. तुम्ही जर विशेषणाचा व्याकरणाचा अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की परतोन पाहसी असं जेव्हा म्हणतात ना तेव्हा समोरच्याला उद्देशून आहे, मागणं भगवंताला उद्देशून आहे. म्हणजे परतोन पाहसी हे म्हणणं भगवंताला उद्देशून आहे. मग भगवंताने अंतर्मुख व्हावा असं सांगावं. भगवंताने अनात्म पदार्थांवरची वृत्ती दूर करून ती आत वळवून अंतर्मुख व्हावा असं भगवंताला सांगावं काय? माऊली असं करणं शक्य तरी आहे का? त्याचं कारण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात. देव 2 प्रकारचा आहे. मगाशी मी सुरुवातीला पहिलं वाक्य जे सांगितलं ते लक्षात घ्या. हा अभंगच मुळामध्ये विषयगत प्रत्यक्ष आणि ज्ञानगत प्रत्यक्ष याच्या मधला आहे. म्हणजे देवामधल्या 2 प्रकारातला एक प्रकार जो देव आपल्या समोर आहे आणि देवामधला दुसरा प्रकार जो आपल्या आत आहे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आत्मदेवाला भजा. आत्मदेव म्हणजे आत्मरूपाने राहणारा देव, कूटस्थ रूपाने राहणारा देव. फार विस्तार करत नाही, थोडक्यात सांगतो. आकाशाच्या खाली जमिनीवर एक आरसा ठेवला उलटा,
आणि त्या आरशामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलं. तर आकाशाच्या जेवढ्या भागाचं प्रतिबिंब त्या आरशात पडलं, त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष आरशाचा सापेक्ष आकाशाचा एक भाग मानला. तो मानलेला भाग म्हणजे कूटस्थ आहे. आणि ज्याचा आरशात प्रतिबिंब पडलेलं नाही पण जे आकाशच आहे आणि ज्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे त्या आकाशाशी ते एकरूप आहे, त्याचं नाव ब्रह्मचैतन्य. म्हणजे कूटस्थ रूपाने राहतं ब्रह्मचैतन्यच. म्हणजे कूटस्थच ब्रह्मचैतन्य आहे. काका तोच मामा, मामा तोच काका असा आहे. पण भानगड अशी की ज्या दोघांचा काका मामा म्हणून वाद चालला त्यांना माहित नाही की काका तोच मामा आहे, मामा तोच काका आहे. तसं कूटस्थच ब्रह्म आहे, ब्रह्मच कूटस्थ आहे, पण वाद करणाऱ्याला ते माहित नाहीये. म्हणून आता काय झालं, माझ्या आत देव आहे हे कळालं. कसं कळालं? शास्त्राच्या उपदेशाने कळालं, श्री गुरूंच्या उपदेशाने कळालं. आणि म्हणून त्याला प्राप्त करण्यासाठी जर तू वृत्ती आत नेलीस, परतोनी पाहसी, पहिली अडचण येते न बोलसी आम्हासी. तू आमच्याशी बोलतच नाहीस. कोण? आत्मदेव. जो देव आत्मरूपाने आपल्या आत राहतो तो बोलत नाही. तो बोलत नाही याचं कारण मौनाची या मिठिया वाणी जे हे त्याचं स्वरूप आहे. शब्द थांबला तर तो अभिव्यक्त होतो आणि शब्दाला तिथपर्यंत न्यायचा हट्ट केला तर तो सापडत नाही, बाकी सगळे सापडतात. सगळ्यात श्रेष्ठ शब्द जर कोणी असेल तर श्रुती आहे. आणि त्या श्रुतीच्याही ताब्यात तो सापडला नाही, आपल्या ताब्यात येईल काय? देवाला मोजण्याचं माप भक्तीची या मापे मोजितो अनंता. भगवंताला मोजण्याचं एकमेव माप भक्ती आहे, दुसऱ्या मापात तो सापडत नाही. आणि शब्दाच्या मापामध्ये जर आपण त्याला मोजायला गेलो तर सापडेल काय? सापडणार नाही. म्हणून परतोनी पाहसी न बोलसी आम्हासी. तू आमच्याशी बोलत नाहीस म्हणजे आमच्या शब्दाला विषय होत नाही. आपल्या विचारसागराच्या मंगलाचरणामध्ये दादांनी एक ओवी लिहिली. त्याचा अर्धा भाग असा आहे, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. बुद्धी जाणे आणि न जाणे या दोन्ही अंशाचा विचार करायचा झाला तर आत्मत्वाने जाणे, विषयत्वाने न जाणे. विषयत्वाने न जाणे नाम शब्दाला विषय न होणे. शब्दाला काय? कोणत्याही प्रकारच्या इंद्रियाला विषय न होणे, कोणत्याही प्रमाणाला विषय न होणे, किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन, हे बघा अवघड बोलतो अशी तक्रार करू नका, कारण मुळात अभंगच कठीण आहे. त्याच्याही पुढे जाऊन ज्याच्या ठिकाणी अभाव प्रतियोगित्व सापेक्ष प्रतियोगितेचाही त्रैकालिक अत्यंताभाव आहे, अशा चैतन्याच्या ठिकाणी कोणतं प्रमाण, कोणता शब्द, कोणता इंद्रिय जाऊ शकेल का? जाऊ शकत नाही. म्हणून परतोनी पाहसी, तू ओढून पहा, अंतर्मुख हो म्हणून मला शास्त्र सांगता. ते ऐकून मी जेव्हा अंतर्मुख होतो तेव्हा हे भगवंता तू आमच्याशी बोलत नाहीस. म्हणजे जो समोर आहेस तोच तू आत आहेस असं जर असेल तर जसा समोर असताना बोलतोस तसा अंतर्मुख झाल्यावरही बोललं पाहिजे. पण आमचा अनुभव असा आहे, न बोलसी आम्हासी. त्याचं कारण काय? न बोलसी म्हणजे काय? तर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो, आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या आवाक्याच्या तू बाहेर जातोस. श्रुती असं सांगते. श्रुतीच्या आधी शेषाचं वर्णन केलंय. शेष स्तुती पवर्तला, जिव्हा चिरुनी पलंग झाला. त्याच्या जिभेला 1000 तुकडे झाले पण तो बोलू शकला नाही. चाळा लागला, छंद लागला. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा.
अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा माझे मग झाले अनावर वाचा चंदया नावाचा घेतला अनावर झाली, वाचा अनावर झाली, जिला तिचं वर्णन करता येत नाही. ते टीव्हीवर एक जाहिरात यायची मध्ये एका गोळीची, आणि ते गोळीचं पोस्टर घेऊन 4 लोक चाललेली असतात आणि ते बघतो तो बघणाऱ्याची जीभ अशी हालायला लागते, जोर जोरात बोलताच येत नाही, कारण ती ते पाहिल्याबरोबर अनियंत्रित होऊन जाते. त्याप्रमाणे भगवंताला पाहिल्याबरोबर ही जीभ अनियंत्रित होते, बोलू शकत नाही. आणि दुसरा भाग असा आहे, तुझी या रूपासी नाव नाही. जे रूप मला दिसतंय अंतर्मुख झाल्यानंतर, एक तर ते बोलत नाही आणि दुसरं त्याला नाव नाही. याचा थोडक्यात अर्थ असा आहे, सगुण साकारापासून सगुण निराकारापर्यंतचा प्रवास आहे. रूप आहे पण नाव सांगता येत नाही, गुण आहेत पण आकार नाही, अशी मधली अवस्था आहे. असा आहे सगुण साकाराच्या भक्तीमध्ये सुद्धा काही अडचण नाही, आणि निर्गुण निराकाराला प्राप्त झाल्यावर अडचण नाही. अडचण मध्य भागात आहे, जेव्हा गुण आहेत पण आकार नाही, फार कठीण काळ आहे. जेव्हा माणसाला स्वर ताल कळत नाही ना, दुःख नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा आम्ही कुठं जातो तर ज्याला स्वर कळत नाही त्याच्या इतका आत्मविश्वासाने कुणीच म्हणू शकत नाही, कारण त्याला स्वर लागतो लागत नाही काही फरक पडत नाही, तो आत्मविश्वासाने म्हणत राहतो. म्हणून ज्याला स्वर कळतो पण लागत नाही त्याची अडचण, ज्याला कळत नाही लागत नाही त्याचीही अडचण नाही, ज्याला कळतो लागतो त्याचीही अडचण नाही. अडचण कुणाची? ज्याला स्वर कळतो पण लागत नाही त्याची अडचण आहे. तसं सगुण साकाराच्या भक्तीत अडचण नाही, निर्गुण निराकाराच्या उपासनेत अडचण नाही, पण सगुण निराकारामध्ये अडचण आहे. त्याचं कारण गुण आहे पण आकार नाही. म्हणून माऊली सांगतायत, तुझी या रूपासी नाव नाही. नाव या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे खूण. आपल्याला जे नाव दिलं जातं ती आपली खूण आहे. मग त्याला शब्द, त्याचा अर्थ हा आपण देतो. माऊली लिहितात, उपजली या बालकासी नाव नाही तयापासी परी ठेविलेली नावेसी हो देतो उठी. त्याचा आणि नावाचा काही संबंध नसतो, पण तरी सुद्धा त्या नावाने तो ओळखला जातो. म्हणजे ते नाव ही त्याची खूण आहे. आता शास्त्रांनी जे सांगितलं, सद्गुरूंनी जे सांगितलं ते पाहण्यासाठी जेव्हा मी माझी वृत्ती अंतर्मुख केली, तेव्हा ज्याला मी शोधतो आहे तो तूच आहेस असं जर कळायचं असेल तर 2 गोष्टी. एक तर तू बोललं पाहिजे की तू ज्याला शोधतोयस तो मी आहे, किंवा मला जे नाव माहिती आहे त्या नावाने हाक मारल्यावर तू दिली पाहिजे. पण अडचण अशी आहे की तू बोलतही नाहीस आणि तुझ्या रूपाला नावही नाही, खूणही नाही. मग तो तूच आहेस मी ओळखायचं कसं? त्याचं कारण आहे, व्यवहार करत असताना एक तर शब्द टाकला पाहिजे किंवा शब्दाने होणारा व्यवहार असला पाहिजे. मग जो व्यवहार शब्दाने होत नाही, जिथे शब्द चालत नाही आणि खुणेने काम चालत नाही, त्याला नाव नाही. रूप आहे पण नाव नाही, दिसतो आहे पण बोलत नाही, अशी माझी आता अडचण झालेली आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबराय या सगुण निराकारापर्यंत गेल्यानंतर, सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे तिथपर्यंत गेल्यानंतर, आता माझी झालेली जी अडचण आहे ती जर सांगायची झाली, खरं तर असं आहे
नवल हे नेहमी पाहण्यात असतं, लक्षात ठेवा. पण माऊली उलट लिहित आहे, सांगता नवल. मी नवल पाहिलं असं सांगतो ना, का नाही? प्रश्न विचारतोय की मी नवल पाहिलं असं सांगतो की नाही? म्हणजे नवल हा सांगण्याचा विषय आहे, पाहण्याचा विषय नाहीये. पण माऊली म्हणतायत सांगता नवल पाहता बरं. बरं सांगण्यात असतं आणि नवल पाहण्यात असतं. माऊली उलट लिहित आहे, सांगण्यामध्ये नवल आणि पाहण्यामध्ये बरळ. त्याचे दोन दृष्टिकोन आहेत, दोन्ही सांगतो पुढे जातो. पहिली गोष्ट ही की मुळात वृत्तीच उलटी झाली आहे, त्यामुळे सगळं उलट झालं. यात काय विशेष आहे? बाहेर जाणारी वृत्ती आत नेली तर सांगण्याचा विषय जो आहे तो पाहिला जातो आणि पाहण्याचा सांगितला जातो. यात नवल काहीच नाही. आणि दुसरा भाग असा आहे, पाहणे या शब्दाचा अर्थ जर तुम्ही अनुभव केला तर जो जो त्याचा अनुभव घेतो तो बरोबर तो लक्षात ठेवा. मग त्याच्या बोलण्याची आपल्या व्यवहारानुसार संगती कधी लागणार नाही. पाय रवू झाला हा संचारू नवल. पाय रवू झाला हा संचारू नवल. पाय रवू झाला संचारू नवल. पाय रवू झाला संचारू नवल. वेधे विंदाण लाविले वेधे विंदाण लाविले म्हणे विठ्ठल. पाय रवू झाला संचारू नवल. पाय रवू झाला संचारू नवल. लाविले म्हणे वेधे विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल. पाय रवू झाला संचारू नवल. पाय रवू झाला पाय रवू झाला संचारू नवल. Oh
ज्याला त्या भगवंताचं दर्शन होतं तो बरळणार, साहजिक आहे. बरळणार म्हणजे आपल्या बोलण्याने त्याच्या बोलण्याची संगती लागणार नाही. ती गवळण गेली बाजारात, गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या गे, तव तव बोलती किंवा हासती मथुरेच्या गे, कारण तिच्या बोलण्याची संगती लागणार नाही. ती भगवंताला आत्मरूपाने प्राप्त झाली, तिने भगवंताला यथार्थत्वाने ओळखलंय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मग मला गोष्ट सांगता येते का नाही हे तपासून बघता येईल. एकदा मी नाव घेऊन सांगतो, राजकारणाशी माझा काही संबंध नाही, पण नाव घेऊन सांगतो तुम्हाला. आता ते ब्रह्मलीन झाले, बाळासाहेब ठाकरे ते ठाण्यामध्ये एका ठिकाणी गेले. नवरात्रीचा कार्यक्रम होता आणि त्यात ते अंगात येतं, हा ते अंगात येतं, ते असं घागरी वगैरे पोंगतात, फू 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 असं करून ते फिरतात. तर ते फू फू करत ते आली त्यांच्या जवळ, बाळासाहेबांच्या जवळ, आणि त्यांच्या कानात काय सांगितलं, मी आता ते अभिनय करणं बरं नाही म्हणून फक्त वाक्य सांगतो तुम्हाला. फू 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 करत आली, म्हणली माझ्या भाच्याला नोकरीला. याच्यावर ते काय म्हणले, अगं बाई अंगात तुझ्या आलंय का माझ्या आलंय? अंगात आले तुझ्या, नोकरीला तू लावलं पाहिजे, मला कसं काय सांगते? मग हा संचार कसा आहे, हा खोटा संचार आहे, बनवा बनवी. जेव्हा खरा संचार होतो ना तेव्हा पायरवू झाला संचारू नवल. भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरं काही न करणं हा खरा संचार आहे. मी अनुभवाने असं पाहतो की जेव्हा आपल्या मुखातून काही चांगलं बाहेर पडतं ते आपलं नसतं, ते आपल्या परंपरेचं असतं, आपल्या सद्गुरूंचं असतं. हा माझा अनुभव आहे. मी पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो आपल्याला. मला गुरुवर्य महाराजांची अशी आज्ञा आहे की कधी चिंतन केल्याशिवाय कीर्तन करायचं नाही. म्हणून मी कीर्तनापूर्वी तासभर, 2 तास, 4 तास, 1 दिवस जेवढं शक्य होईल तेवढं चिंतनाचा प्रयत्न करतो. आणि माझा अनुभव असा आहे की मी जेवढं चिंतन करतो त्यातला एकही शब्द बोलत नाही. मी जे बोलतो ते अभंगाला सोडून बोलतो, वाह्यात बोलतो असं नाही, पण जे मांडायचं म्हणून ठरवतो ते बोललं जात नाही. याचाच अर्थ असा आहे जे आपण बोलतो ते आपलं नाही आहे, आपल्या परंपरेचं आहे, आपल्या सद्गुरूंचं आहे. याला मी संचार मानतो. म्हणजे आपल्या भूमिकेतून, आपल्या देहातून आपली परंपरा बोलते, त्याशिवाय हे बोलणं शक्य नाही, असा विषय आहे. म्हणून मी बोलायला गेले, पाहायला गेले तर पाहता बरळ. म्हणून पाहणे या शब्दाचा अनुभव केला तर बरळ ही व्युत्पत्ती बरोबर आहे. आणि पाहणे म्हणजे दृष्टीचा विषय, असा विषय केला तर उलट आहे. पण उलट केलं तर मुळात वृत्तीच उलटी झाली, तर विषय उलट झाली तर काय बिघडलं? किंबहुना काही वेळा भ्रमाची स्थिती जेव्हा निर्माण होते, भगवंत लिहितात ते तुरंबावे ते मुखीची घाली. ते फुल देव आला तो भक्त वाहतो, तर नियमाने फुलाचा वास घेतला पाहिजे. पण देवाचं भक्ताविषयीचं जे प्रेम, त्याचा परिणाम हा तो वास घेण्याची तोंडात घालतो, खातो. मग एकदा वृत्ती उलटी झाली तर विषय उलटे झाल्यावर काही बिघडत नाही. म्हणून माऊली असं सांगतायत, सांगता नवल. मी जे अनुभवलं ते जर तुम्हाला सांगायचं झालं तर सगळं नवल आहे, सांगता येत नाही, नवीन आहे. आतापर्यंत त्याचा कधी अनुभव झालेला नाही, अनुभव आलेला नाही. कारण आतापर्यंत माझी वृत्ती विषयाकडे जाणारी होती, विषयाला जाणणारी होती. अयम घटः, आणि त्याच्या पुढे जाऊन अहम घटम जानामि, मी हे जाणतो. आमच्या पुण्यामध्ये शिवाजीनगरच्या रस्त्याला एक पूल आहे, त्याचं नाव आहे नवा पूल. त्याला झाली 125 वर्ष, पण नाव नवा पूल. तर आम्ही शाळेतून येताना तिथे ते ज्योतिष सांगणारे बसायचे. आणि ज्योतिष सांगताना ते काय करायचे, एक पोपट असायचा पिंजऱ्यात आणि हातात पत्ते असायचे. मी कधी त्याला हात दाखवला, मी कुणालाच हात दाखव तसा दाखवलाय, असा दाखवला नाही, असा दाखवलाय. पण कारण काय, ते काय उपयोग नाही. प्रारब्ध टळणार नाही तर उगीच जाणून तरी काय करायचं? खरं का असे ना, कशाला जाणायचं? तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना, कधी ज्योतिषाच्या फंदात पडू नका. प्रारब्ध भोगान मुक्त व्हा. आणि जर तुम्हाला प्रारब्ध टाळायचं असेल, परत जन्म घ्यायचा असेल तर दाखवा, काय आपली तक्रार नाही. तात्पर्याचा पुढे विषय. तर त्याकडे माणूस आला की तो बसतो, समोर बसला की तो त्यातला एक पत्ता काढून देतो, तो बघतो तुमचं भविष्य सांगतो. आणि भविष्य 100% लोकांना पटतं. कारण त्यातली पहिली ओळ असते, तुम्ही फार कष्टाळू आहात. कोण नाही म्हणतो, सगळे म्हणतात बरोबर आहे. दुसरं सांगतो, तुमचा स्वभाव फार भोळा आहे. अजून पटलं. तुम्ही फार लवकर विश्वास ठेवता, अगदी खरं.
तुमच्या कष्टाची कुणाला जाणीव नाही, अगदी खरं. तुम्ही एवढं करता पण तरीही दुःखी आहात, फार आनंद होतो त्याला, खरं तूच ओळखलं. आता याच्या पुढचं जे मी सांगतो ते करून पहा. जो म्हणतो ना मी फार दुःखी आहे, त्याला म्हणा तू मूर्ख आहेस, त्याला ते आवडणार नाही. म्हणजे तुमच्या जबाबदारीवर म्हणून बघा. कारण काही घडलं तर माझ्यापर्यंत येऊ नका. पण त्याला ते आवडणार नाही. याचं कारण असं आहे, चैतन्याचं आनंद हे स्वरूप झाकलेलं आहे, आवृत आहे. चैतन्याच्या आनंदाची अभिव्यक्ती निद्रावस्थेमध्ये रोज आहे. त्याला नित्य प्रलय म्हणतात. नित्य प्रलयामध्ये सर्व वृत्ती अज्ञानामध्ये लीन आहेत आणि ब्रह्मानंदाचीच अभिव्यक्ती आहे. साजची पुढती वीरा थाप जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. ब्रह्मभाव आहे पण कधी जर जागा झाला नाही किंवा स्वप्नात गेला नाही तर. आता अनेक लोक झोपेत मरतात, पण तुम्ही लक्षात घ्या ते झोपेत मरत नाहीत, ते स्वप्नात मरतात. त्यांना स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये ते मरतात. आपल्याला त्याला स्वप्न पडलं तो मेला हे कळत नाही, एवढंच आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण स्वप्नाला मिथ्या म्हणतो, स्वप्नाला प्रातिभासिक सत्ता देतो जागृतीत आल्यानंतर. स्वप्नामध्ये कोणीही स्वप्नाला प्रातिभासिक सत्ता देत नाही. स्वप्नाला तेवढीच सत्यता देतो जेवढी जागृतीमध्ये जागृतावस्थेमधल्या पदार्थांना देतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. अनेक लोकांना झोपताना उशाशी तांब्याभर पाणी ठेवायची सवय असते. कारण काय, रात्री जर तहान लागली तर प्यावं. महा याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये दुष्काळ पडतो. दुष्काळात पुन्हा तो वाळवंटात असतो आणि त्याला लागते तहान. इतकी तहान की आता पुढच्या क्षणी जर पाणी मिळालं नाही तर आपण मरणार. उशाशी पाण्याने भरलेला तांब्या आहे, पण तरी तो मोरू शकतो, लक्षात ठेवा. त्याचं कारण त्या दुष्काळाविषयी त्याची सत्यत्व भ्रांती पक्की आहे. जर त्याच्या नशिबाने तो जागा झाला तर त्याला कळेल आपल्याला दुष्काळाचं पडलेलं स्वप्न होतं, आपण सुकाळात आहोत, सध्या पावसाळा सुरू आहे आणि आपल्या उशाशी पाण्याने भरलेला तांब्या आहे. म्हणजे जागृतीमधलं पाणी स्वप्नामध्ये कामाला येत नाही आणि स्वप्नातला पदार्थ जागृतीत कामाला येत नाही. आपण स्वप्नाला स्वप्न म्हणतो जागृतीत आल्यानंतर, आणि जागृतीला जागृतीमध्ये ज्याप्रमाणे सत्य म्हणतो त्याप्रमाणे स्वप्नाला स्वप्नात सत्य म्हणतो. म्हणून विचारांती ज्याप्रमाणे स्वप्नाची सत्ता ही प्रातिभासिक आहे, जागृतीची सत्ता सुद्धा प्रातिभासिकच आहे. आपण त्याला सत्य मानतो, आपण त्याला सत्ता देतो. आपण माझं माझं म्हणतो. मुक्त होता परी बळे झाला बुद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पुष्कळ विस्तार करण्यासारखा आहे, पण वेळेची मर्यादा आहे. मला मी अनेक वेळा सांगतो की मी समजा 3 तास कीर्तन केलं, 4 तास केलं तर बिघडत काही नाही. उलट त्याचा मला फायदा असा आहे की मला परत बोलवत नाही. आणि मला जर कीर्तनाला बोलवलं नाही तर फार आनंद होतो. त्याचं पहिलं कारण असं, सध्या सगळीकडे श्रोते जे आहेत ते 75च्या वरचे फुकट आणि 50% तिकीट माफ एवढेच श्रोते. किंवा गुरुवर्य महाराजांच्या भाषेत थोडं परखड सांगायचं झालं तर ज्यांचे नवरे मेले अशा बायका आणि ज्यांच्या बायका मेल्या असे नवरे, हे आमचं गिऱ्हाईक. मग त्या कीर्तनाला करायचं काय? उलट असं आहे, तुम्हाला सांगतो, आता आम्ही चिंतन करतो ना आश्रमात, तर एखाद्या उच्चार न येणाऱ्या विद्यार्थ्याचा उच्चार शुद्ध झाला ना की अगदी ब्रह्मानंद होतो. तुम्हाला सांगतो खरोखरी. म्हणजे एखादा माणूस घडणं याला जे आनंद आहे ना, तुम्ही घडवून बघा मग कळेल तुम्हाला. म्हणजे मी घडवलं असं म्हणत नाही, पण मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि त्यातला आनंद ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. भजनात आनंद नाही, कीर्तनात आनंद नाही असं नव्हे, पण तुलना जर केली ना तर आपल्यासारखा माणूस तयार करण्याची इतका काय आनंद आहे. गुरुवर्य महाराज सांगतात असं आहे, तुम्हाला मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक करायचं असेल आणि तुम्ही स्वतःला जर चांगले पारमार्थिक सात्विक समजत असाल तर मरण्यापूर्वी तुमच्यासारखा कमीत कमी एक माणूस तयार करणं हीच तुमच्या जीवनाची सार्थकता आहे. पण घडतं असं की लोक स्वतःसारखा घडवायचा प्रयत्न करत नाहीत. कीर्तनकार आपल्या मुलाला सांगतो, मागायची असेल भीक तर कीर्तन करायला शिक. जर तुम्हाला तुमच्या बापानी तो कीर्तनकार असतानाही असं सांगितलं असेल की बाळा तू कीर्तन कर, तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या इतकं भाग्य कुणाचं नाही. आपला बाप कीर्तनकार असूनही जर आपल्याला सांगत असेल की तू कीर्तन कर, तर त्याचीही सेवा प्रामाणिक आहे आणि आपल्याकडूनही प्रामाणिक सेवा घडावी अशी त्याला अपेक्षा, असं तुम्ही लक्षात घ्या.
म्हणून सांगता नवल. परमार्थामध्ये असं आहे ना, सांगण्याची एक मर्यादा आहे, त्याच्या पुढे माणूस वागण्यातून शिकतो. ब्रह्म कसं आहे, शब्दाची मर्यादा आहे. ईश्वर कसा आहे, शब्दाची मर्यादा आहे. एका मर्यादेनंतर शब्द पुढे जात नाही. तुम्हाला एक 11व्या अध्यायातला दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. दृष्टांत असा आहे, भगवंताने अर्जुनाला दाखवलं विश्वरूप, आणि ते विश्वरूप दाखवण्यासाठी त्याला आधी दिली दिव्य दृष्टी. कारण विश्वरूपाचं तेज, विश्वरूपाचा आवाका इतका मोठा आहे की सामान्य नेत्राने तो ग्रहण होऊ शकणार नाही, म्हणून दिव्य दृष्टी प्रदान केली. विश्वरूप पाहिलं. विश्वरूपाचं दर्शन झाल्याचा पहिला परिणाम असा झाला की त्याच्या मनात कंप निर्माण झाला, घाबरला. कारण ती हजारो मुख, त्यातली काही किळसवाणी, काही ओंगळवाणी, काही भली मोठी, कुठल्यात सैन्य चाललंय, कुठल्यातून सैन्य बाहेर पडते, ते सगळं वर्णन वाचा तुम्ही. म्हणून अर्जुन इतका घाबरला की त्याने आपले डोळे घट्ट बंद केले. माऊलीत एक ओवी लिहितात, कैसे अनुग्रहाचे करणे. पुढे माऊलींनी फार सुंदर लिहिलंय, अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे दोन्ही व्यापिली तेने नारायणे. डोळे उघडे असताना तर त्याला विश्वरूप दिसत होतच, पण त्या विश्वरूपाला घाबरून त्यांनी डोळे घट्ट बंद केले, तर ज्या विश्वरूपाला तो घाबरला होता तेच दिसायला लागलं. म्हणून भगवंतानी त्याचं पाहणं तर व्यापलंच, पण त्याचं न पाहणं सुद्धा व्यापलेलं आहे. त्याप्रमाणे जो ज्ञानी महापुरुष आहे त्याचं बोलणं तर चैतन्याने युक्त आहेच, चैतन्याने व्यापलेलं आहेच, पण त्याचं मौन सुद्धा चैतन्याला सांगणार आहे. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय. थाप टाकत राहा. व्यवहारात थापा टाकू नयेत, पण कीर्तनात थाप टाकली पाहिजे. लोक व्यवहारात लोणकड्या थापा मारतात मस्त, म्हणजे ते खरंय का खोटे कळणार नाही इतकं बेमालूम मिश्रण करून सांगतात तुम्हाला. असो, सांगता नवल पाहता बरळ. आणि त्याला एक दृष्टांत देतात, माया मृगजळ देखियले. जर मी ते सांगण्याचा प्रयत्न केला तर ते कसं होईल, ज्याप्रमाणे मृगजळ आहे. मृगजळाचा पुष्कळ विस्तार करून सांगण्यासारखा आहे, पण वेळेची मर्यादा आहे. थोडक्यात सांगतो. मृगजळाला मृगजळ यामुळे म्हणतात की मृगाला त्याची प्रतीती येते, पण प्रतीतीवर ते थांबत नाही, त्याला सत्यत्व भ्रांती होते. बरं, सत्यत्व भ्रांतीवर थांबत नाही, पाणी प्यायला पळतं, ते नुसतं पळत नाही, तो ऊर फुटून मरतं, म्हणून त्या जळाचं नाव मृगजळ आहे. तर मृगजळाकडे पाहण्याची 3 प्रकारची दृष्टी. पहिली मृगाची, जी आत्ता सांगितली. दुसरी माणसाची. मी नेहमी असा प्रश्न विचारतो की तुम्हाला फार तहान लागलेली आहे, पाण्याची कुठे उपलब्धी नाहीये, आता पाणी प्यायल्यानंतर आपण मरणार आहोत, असं जरी असेल तरी मृगजळाकडे तांबा घेऊन कोणी जातो काय? कारण मनुष्याच्या दृष्टीमध्ये मृगजळाची प्रतीती जरी असली तरी सत्यत्व भ्रांती नाही. आणि तिसरी दृष्टी सूर्याची आहे. सूर्याला मृगजळ ही वार्ताच नाहीये. मृगजळ काय आहे सूर्याला माहित नाही. सूर्य फक्त प्रकाश देतोय, बस. त्या प्रकाशाचं कोणी काय करावं ज्याचं त्याच्यावर. मी एक दृष्टांत सांगतो. अणू आहे, अणू. अणू म्हणजे मराठीत ॲटम. त्या ॲटमचा उपयोग ऊर्जेसाठी केला जातो. अणु ऊर्जा प्रकल्प आहेत आपल्याकडे. आणि त्याचप्रमाणे त्या अणूचा उपयोग बॉम्बसाठी केला जातो, विनाशासाठी केला जातो. अणू म्हणत नाही माझा उपयोग तुम्ही बॉम्बसाठी करा किंवा ऊर्जेसाठी करा. ऊर्जा देत राहणं हे त्याचं काम आहे, तो करत राहतो, त्याचा स्वभाव आहे. तसं सूर्याचा स्वभाव आहे देत राहणं, चैतन्याचा स्वभाव आहे देत राहणं. चैतन्य प्रकाश देत राहतं, पण तो दिलेला प्रकाश माया वापरते आणि भानगड करते. ते आता मध्ये एक मंत्री महोदय त्यांचं भाषण झालं, त्यात ते म्हणाले की आमच्यापेक्षा आमचे पीए जास्त काम करतात. आणि त्याला उदाहरण त्यांनी काय दिलं, चहापेक्षा किटली गरम असते म्हणले. ते पुण्यामध्ये आले तर ते पीए आधी गेला, त्यांनी सांगितलं साहेबांच्या गुडघ्याला त्रास आहे, प्लॅटफॉर्म बदला. 2 रेल्वेचे प्लॅटफॉर्म बदलले, ही तिसरी कुठून आणली, तिथं आणली, मग त्यांना उतरवलं वगैरे. प्रश्न असा आहे की तो जर त्या पदावर नसेल तर त्याला कुत्र्याची तरी किंमत आहे का? नाही. पण तो हे सगळं करतो की नाही? कशामुळे करतो? त्या मंत्र्याची सत्ता वापरून हा करतो. मंत्र्याला याची वार्ता सुद्धा नाही की याने असं काही केलेलं आहे, पण लोकांना हे माहित आहे की हा मंत्र्याबरोबर असतो म्हणून याचं ऐकलं पाहिजे, म्हणून त्याचं ऐकतात. तसं माया जे करते ना, तर तिला ते ब्रह्माला माहिती पण नाही ती खाली काय करते, पण त्या ब्रह्माची सत्ता वापरून हिच्या भानगडी चालल्या आहेत. आपल्याला तुका म्हणेल अशी माया नाचविते कैसी. माया नाचवते, लक्षात ठेवा. आमच्या ब्रह्मलीन तात्यांकडे एक मोठे महाराज आले. तात्या फार कडक होते,
ते मिलिटरी वॉर सर्व्हिसेसमध्ये होते, डॉक्टर होते. ते म्हणायचे आम्ही एखाद्या जवानाच्या शरीरातली गोळी काढताना जर तो मेला आणि ती अर्धी गोळी जर बाहेर अर्धी आत असेल तर तशीच सोडून द्यायची. अर्धी निघाली तर काढायची का नाही असं नाही, पुढचा पेशंट हातात घ्यायचा. त्याचं कारण हा गेला संपला विषय, पुढचा तरी वाचला पाहिजे म्हणून तत्च क्षणी सोडून पुढे जायचं. त्याच्यामुळे त्यांचा मिथ्यात्व निश्चय फार पक्का होता. आणि त्यांनी दादांना सांगितलं की मी आता या आश्रमाच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. तर देह पडेपर्यंत पुन्हा आश्रमाच्या बाहेर गेले नाही. तर त्यांच्याकडे महाराज आले भेटाय आणि ते म्हणले महाराज तुम्हाला काय सांगू, मला आता मधुमेहाचा त्रास होतो, कीर्तनाला जावत नाही, पण लोक बसू देत नाही तो म्हणले. तर तात्या फार कडक होते. ते रोज झोपताना आपल्या जवळ काठी आणि डोक्याला पिस्तूल ठेवून झोपायचे. मी पिस्तूल ठेवून झोपतो. फार कडक, अतिशय निडर बेडर. हे गेले ते म्हणले असं करा, आता आमच्या इथे समोर खोली आहे, ती खोली तुम्हाला देतो, तुमचं सगळं घेऊन इथे आणि त्या खोलीच्या बाहेर मी पिस्तूल आणि ही काठी घेऊन बसतो. कोणात एवढी शक्ती की तुम्हाला, म्हणजे त्यांचा शब्द वेगळा आहे मी तेवढा परखड नाही वापरणार. कोणात एवढी शक्ती आहे की माझ्या समोरून तुम्हाला घेऊन जातो, मी बघतो म्हणले, मी बसतो. त्याच्या पुढे तात्या असं म्हणाले अहो असं आहे, लोक बसू देत नाही हे खोटं, तुम्हाला बसवत नाही हे खरं. माया नाचविते कैसी, माया नाचवते लक्षात ठेवा. ब्रह्माला माहित नाही, ब्रह्म प्रकाश देत राहतो. मी दुसरं उदाहरण सांगतो. आता सूर्यापासून काय काय तयार होतं, हे सौर ऊर्जा तयार होते, सूर्य शेगडी आहे किंवा गरम पाणी तयार होतं. सूर्याला काय माहिती तुम्ही गरम पाणी करता का स्वयंपाक करता का तुम्ही कुठं आग लावता, त्याला काय माहिती. आता लहान लहान पोरं ते कागद ठेवून धिंगाने आग लावत बसतात, त्याला काय माहिती काय करतो तो. कारण सूर्य प्रकाश देतो आहे, त्याचा उपयोग समोरचा करतोय. तसं चैतन्याची सत्ता आहे, चैतन्याची स्फूर्ती आहे, आणि माया ती वापरून काय करते ब्रह्माला काय माहिती. म्हणून हे कसं आहे, मृगजळ आहे. त्यातली पहिली दृष्टी जी मृगाची आहे ती अज्ञानी जीवाची आहे. तो जगाला बघतो, जगाच्या प्रतीतीला बघतो, म्हणजे जगताची त्याला प्रतीती आहे, जगाला तो सत्यत्व देतो. दुसरी दृष्टी जी आहे ती जो मुमुक्षु आहे त्याची आहे, मुमुक्षुला जगताची प्रतीती आहे पण सत्यत्व भ्रांती नाही. आणि तिसरी दृष्टी जी ती ज्ञानी महापुरुषाची आहे. ज्ञानी महापुरुषाला जगत झालंच नाही, आगाजे झालेची नाही, तर याची वार्ता पुससी काय अजातवाद. खर तर ज्याला जगताची प्रतीती येत नाही, ज्याला चैतन्याचा आत्मत्वाने ज्ञान झालेला आहे, अशा मनुष्याने खरं तर त्या जगताच्या शब्दाचा उच्चारही करू नये. ज्याप्रमाणे ज्याला रज्जूचं ज्ञान झालं त्यांनी सर्प हा शब्द उच्चारावा तरी काय, हे अजिबात नाही. पण असं आहे ना, ज्याला सर्प दिसला त्याला सर्प सर्प नसून सर्प रज्जू आहे हे ज्ञान व्हावं. अशी कळकळ ज्याला रज्जू दिसली त्याला आहे, म्हणून त्यांनी सर्पाच्या प्रतीतीचा स्वीकार केला. नुसता स्वीकार नाही हे लक्षात ठेवा. आजच सकाळी आमचा विषय झाला, नुसता प्रतीतीचा स्वीकार नाही, सत्यत्वासहित स्वीकार. म्हणजे जगताच्या प्रतीतीचा अभाव असताना सुद्धा जगताची प्रतीती मानायची, जगताचं सत्यत्वही मानायचं, आणि मग आधी त्याचं सत्यत्व निवृत्त करायचं, मग प्रतीती निवृत्त करायची. मग त्यामध्ये आधी परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञानामध्ये दृढ अदृढता, पुन्हा अपरोक्ष ज्ञान, अदृढ दृढता, असे 4 टप्पे करून आत्मज्ञानापर्यंत त्याला न्यायचं आहे. ज्ञानी महापुरुष असं कधी करणार नाही, संत करतात. संत आणि ज्ञानी यांच्यात फरक हाच आहे. ज्ञानी मनुष्य ज्ञानी असतो पण तो आपल्या महिमेत राहतो, गुहेत राहतो, जंगलात राहतो, प्रपंचात असला तरी त्याच्या महिमेत राहतो. संत समाजाभिमुख असतात, समाजाला उपदेश करतात. बुडत हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या. अभंगाचा यथामती भावार्थ झालाय असं समजून करण झालेला नाही. पुढे अजून पुष्कळ सांगण्यासारखं आहे, मागचंही पुष्कळ राहिलेलं आहे, पण वेळेची मर्यादा सांभाळायची. ते एक कीर्तनकार कीर्तन करत होते, 2-2.5 तास त्यांचं भजनच चाललं. शेवटी एक श्रोता राहिला, ते म्हणले तू खरा श्रोता? तो म्हणला अजिबात नाही, सतरंजी माझी आहे ती तुमच्या पायाखाली गुंतलेली आहे, तुम्ही लवकर कीर्तन संपवा म्हणजे माझी सतरंजी मोकळी होईल. तसे आपल्यावर वेळ येऊ नये. हल्ली वेगवेगळ्या पद्धतीने मध्ये आमच्या एका ठिकाणी कीर्तन होतं, तर त्यांनी काय केलं, आरतीचं ताटच आणून ठेवलं समोर
किंवा काल्याचं कीर्तन असतं ते आणून ठेवतात कालासमोर. मग कशाला ठेवलं बाबा, काय नाही वेळ संपली, दुसरं काय सांगता येत नाही, वेळ झाली, मग ते ठेवून द्यायचं समोर. असं बघतात ना आपल्याकडं की आपण आता संपवलंच पाहिजे अशा पद्धतीने पाहता. असो म्हणून अभंगाचा यथामती भावार्थ झाला असं समजायचं कारण झालेला नाही. आम्ही नेहमी विचारतो पाहुणे आल्यावर तुम्ही काय म्हणता, आपलंच घर आहे असं समजा, म्हणजे तुझं नाही, तुला इथून तासाभरात निघायचं आहे, गाशा गुंडाळायचा आहे हे लक्षात ठेवून बस. तसं अभंगाचा भावार्थ झालेला नाही, पण झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू. आणि उर्वरित काळामध्ये थोडा शेवटच्या चरणाचा यथामती यथाकाल विचार आणि एक शंका समाधानाचा विभाग आहे तेवढा पाहून आपली सेवा पूर्ण करू. ज्यांना देवाने चांगलं तोंड हात वगैरे दिलंय त्यांनी भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हा. ज्यांना ते दिलेलं नसेल त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार नाही. माझं मटेरियल संपत आले म्हणून विचार. माऊली ज्ञानोबरा या अभंगामध्ये ज्याप्रमाणे आत्मरूपाकडे जाण्याचा मार्ग सांगतात, आत्मरूपाने अभिव्यक्त झालेल्या परमेश्वराची प्रार्थना करताय. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या वृत्तीवर आणि आपल्या मनावर झालेला बहिर्मुखतेचा संस्कार आत्ताचा नाही, अनंत जन्मांचा. मग एखादा असा प्रश्न विचारतो की अनंत जन्माचा संस्कार झटक्यात कसा जाईल. मध्यंतरी आपल्या नाशिकला जी सप्तशृंगी माता आहे वणीला, तिच्यावर आलेला शेंद्राचा थर काढला तर सगळ्यात आतला थर 2000 वर्ष जुना आहे. 2000 वर्षानंतर ते बाहेरून आकार कळतच नव्हता आत काय आहे. आणि जेव्हा ते संपूर्ण शेंदूर विधी करून काढला तेव्हा आत असलेली मूर्ती अभिव्यक्त झाली. अतिशय सुंदर, अतिशय आकर्षक. दुसरं शिवनेरीच्या पायथ्याला एक गाव आहे निरगुडे, त्या गावाचं नाव. तिथे एक मंदिर आहे मारुतीचं. म्हणजे ते लोक मारुतीचं समजत होते आणि त्याला भरपूर शेंदूर वगैरे घालायचे. मग ते त्यांनी विधी करून तो सगळा शेंदूर काढला. शेंदूर काढला ते शेंद्रात 2 मूर्ती निघाली. एक देवता नसून आत 2 होत्या. 2 देवता असून सुद्धा एक देवता म्हणून पूजा केली जायची. जेव्हा तो शेंदूर निघाला तेव्हा आतली मूर्ती अभिव्यक्त झाली. तसं आत्मरूप आहे, त्याच्यावर मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे अशी पुट चलत गेली. मागे रिव्हर्स आणि मागे येऊन भेटी नाम सगुण निराकार रूपात ये आणि मला निर्गुण निराकारापर्यंत घेऊन जा म्हणून परतून या भेटी. आणि एकदा भेट झाल्यानंतर देक्षेम. मग मला भेटल्यावर तू मला पुन्हा सोडू नको. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. तुमची कधी दृष्टीहीन मनुष्याशी संगती झाली का नाही मला माहित नाही. दृष्टीहीनता 2 प्रकारची. म्हणजे समोर असून दिसत नाही अशी दृष्टीहीनता असलेले फार आहेत. पण ज्यांना दिसतच नाही अशी जी लोक आहेत त्यांच्या कधी संगतीत राहा. फार बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून देतात. पहिली गोष्ट, त्यांना स्पर्शाचं ज्ञान फार जास्त असतं, फार जास्त. मग आपण नोटेवरचा आकडा असा हाताने ओळखू शकत नाही, ते ओळखतात. त्यांच्या हाताला बरोबर ते स्पर्शाचं ज्ञान. आणि दुसरी त्याची महती अशी आहे, जर तुम्ही कधी एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडून नेण्याकरता मदत करायला गेलात तर तो सांगतो तू माझा हात धरायचा नाही, मी तुझा धरणार.
आपला हात कधी तो दुसऱ्याच्या हातात देत नाही. व्यवहारात हे बरोबर आहे, पण परमार्थामध्ये जर तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर गुरुचा हात धरणं हा त्याच्यावर उपाय नाही. आपला हात गुरुच्या हातात देणं हा उपाय. गुरु जसे नेतील, जिथे नेतील, जेव्हा नेतील, तिथं तेव्हा तसं गेलं पाहिजे. परमार्थामध्ये मी फार धाडसाने हे विधान करतो, गुरुला सर्वाधिक महत्व आहे. गुरु से बडा न कोय. कोय म्हणजे कोय, त्याच्यात कोणी घ्या तुम्ही. कबीर महाराज म्हणतात ना, गुरु गोविंद दोनो खडे लागू किसके पाव. पण ते म्हणतात मी गुरुला पहिला नमस्कार करतो. त्याचं कारण गुरु आहे म्हणून आम्ही देवाला ओळखतो. गुरुच नसते तर देवाला कोणी ओळखलं असतं. एक दृष्टांत आहे, गंमत आहे, ती सांगतो पुढे. गंमत म्हणजे गहन विषय, पण लोक घोळ कसा करतात त्याच्या करता. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असे. तिथे बऱ्याच लोकांनी या अभंगावर काही लिहिलं आहे. बहुतांश लोकांनी, म्हणजे ज्यांचं संप्रदायपूर्वक अध्ययन झालेलं नाही त्या सर्वांनी असा अर्थ लिहिला आहे की देवा मी तुला ओळखत नाही, आम्ही फक्त तुकाराम महाराजांना ओळखतो. म्हणजे त्या वंशाचा ज्यांना वारसा लाभला अशी लोक सुद्धा आधुनिक शिक्षणाने बिघडून असंच लिहितात. तर तसा अर्थ नाही त्याचा अर्थ असा आहे की तुझी माझी आत्ता असणारी अनोळख जर फिटायची असेल तर ती सद्गुरु शिवाय फिटणार नाही. तर तुझी माझी अनोळख जगद्गुरु तुकोबा रायांच्या द्वारा फिटू दे, अशी त्याच्यात विनवणी आहे. मी तुला ओळखत नाही म्हणजे मला तुला ओळखण्याची इच्छा नाही असं नाही आहे, पण मला तुला ओळखायचंय माझ्या सद्गुरूंकडून. त्याचं कारण असं आहे, सद्गुरूची भेट न होता सगुण साक्षात्कार जरी झाला तरी शेवटी कुठेतरी सद्गुरु शरणागतीची आवश्यकता आहे. त्यापेक्षा भगवंताकडे जातानाच जर सद्गुरु शरणागती पूर्वक गेलो तर सगळ्यात सुलभ आहे, सोपं आहे. म्हणून माऊली सांगतायत मी माझी वृत्ती उफराटी केलेली आहे, मी तुझ्या रूपापर्यंत आलेलो आहे, तुला मला आत्मत्वाने संपादन करायचं आहे, मला जाणायचं आहे, मला तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे. जाणायचं आहे म्हणजे तू जाणण्याचा विषय असं म्हणायचं नाही. अहो सामान्य ज्याला बाराखडी सुद्धा कळत नाही अशा माणसाला जर ही गोष्ट कळते तर माऊलींना माहीत नसेल काय? असं आहे, मी तुम्हाला सांगतो, माऊलींच्या वाङ्मयामध्ये जर तुम्ही एकदा बुडालात तर पुन्हा तुम्ही बाहेर निघू शकणार नाही, एवढं सामर्थ्य त्याच्यात. एक एक शब्द तेवढा सखोल आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, मृगजल शब्द आहे तर जल शब्दाची व्युत्पत्ती काय? तर जल शब्दाच्या व्युत्पत्तीमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ज्याच्या ठिकाणी भगवानाची राहण्याची जागा आहे ते जल, म्हणजे ली धातू आहे त्याच्यात. ली म्हणजे वसती स्थान, राहणे. आणि दुसरा त्याचा अर्थ होतो ज्याच्या पायापासून उत्पत्ती झाली. भगवंताच्या चरणापासून उत्पत्ती आहे पाण्याची, म्हणून ज्याच्या पायापासून उत्पत्ती झाली किंवा ज्याच्यात देव राहतो ते जळ. मग मृग जळ, यामध्ये मृगाला तुम्ही त्याची व्युत्पत्ती पहा, त्याच्यातच असं लिहिलं की मृगाला सत्यत्व भ्रांती आहे म्हणून त्याच्या नावाने ते जल ओळखलं जातं. मृगाला जर सत्यत्व भ्रांती नसती तर त्याला मृगजळ नाव पडलं नसतं. तसं मनुष्याला मृगजळाप्रमाणे माया कार्य असलेल्या जगताला तो सत्यत्व देतो आणि त्या सत्यत्वापायी सुखप्राप्तीसाठी ऊर फुटेपर्यंत पळतो. माणसं मी पाहिली, विषय जर प्राप्त झाला नाही तर इतकी दुःखी होतात, काय सांगायचं तुम्हाला. संन्यास घेतात, असेही पाहिले आम्ही. एक जण असे गृहस्थ, त्यांनी कर्ज केलं फार मोठं, आणि कर्ज इतकं गेलं काही विचारू नका. आणि कर्ज झाल्यानंतर जेव्हा फेडता येत नाही अशा अवस्थेला संन्यास घेऊन टाकला. कोर्टाने सांगितलं संन्यास म्हणजे दुसरा जन्म असतो आणि पूर्वजन्मातलं कोणतंही कर्ज तो देणं लागत नाही, सगळं कर्ज माफ. संन्यासाची सफलता. काही लोक मला अमुक मिळालं नाही तमुक मिळालं नाही म्हणून वैतकून संन्यास घेतात. संन्यासाचा पहिला नियम असा आहे, जो ब्रह्मचर्य आश्रमातून संन्यास घेतो त्याने आपल्या मातेच्या परवानगीशिवाय संन्यास घेऊ नये, त्याचा संन्यास व्यर्थ आहे. आणि जो गृहस्थाश्रमातून संन्यास घेतो त्याने आपल्या पत्नीच्या परवानगीशिवाय संन्यास घेऊ नये, संन्यास व्यर्थ आहे. बायकोला वैतागूनच घेतात म्हणल्यावर कसला संन्यास आला? माऊली असं लिहितात बरं का, पुत्र वित्त कलत्र हे झाली आहे स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे,
स्वतंत्र या शब्दाचा अर्थ, स्वतंत्र म्हणजे भारतामध्ये जसा स्वातंत्र्याचा विपरीत अर्थ करून स्वैराचार चाललेला आहे. लोकशाही म्हणजे सगळा मूर्खांचा बाजार आहे, लक्षात ठेवा. लोकशाहीमध्ये योग्य आणि अयोग्य याला किंमत नाही. लोकशाहीमध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, तुमच्याकडे मत किती, तुमची संख्या किती याला महत्व आहे. तत्व, नैतिकता वगैरे ते सगळं इतिहास जमा झालेला आहे. पानिपतातच विश्वास मेलेला आहे, त्यामुळे पुढे काही शिल्लक राहण्याचं कारण नाही. असो, सांगण्याचं तात्पर्य आपल्या आत्मरूपाकडे जात असताना विषयाच्या ठिकाणी झालेली सत्यत्व भ्रांती, विषयाच्या ठिकाणी असलेली सुखसाधनत्व बुद्धी या सर्वाचा परित्याग करून माझ्या वृत्तीला अंतर्मुख करून मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी आलोय. आता विनंती अशी की तू परत ये, 2 पायऱ्या खाली ये, मला भेट, मला प्राप्त हो, मला तुझ्यासारखा कर. सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता वगैरे सगळ्या पायऱ्या पूर्ण करून चतुर्भुज नर होऊन ठेले, तुझ्यासारखा मला कर, तुझ्याशी एकरूप कर. आणि एकदा तू प्राप्त झालास की पुन्हा आम्हाला सोडू नकोस. कारण काय? कारण असं आहे, माझं कोणी नाही, मी देह नाही असा निश्चय करून मी इथपर्यंत आलो. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी, मज पायावे घरे. तुका म्हणे हरी माझे नाही घरी, नका माझं कुणी नाही म्हणून तर भगवंताची प्राप्ती झाली, माझं कुणी नाही म्हणून तर मी इथपर्यंत आलो. पण आता हे भगवंता, आता मी मागचं सोडून आलो तू पण स्वीकारलं नाही तर अवघड परिस्थिती. ते हिंदीत म्हण एक, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, कुठेच नाही. मी देह नाही म्हणून देह सोडला, हे विश्व माझं नाही, सत्य नाही, माझं काही नाही म्हणून सगळं सोडलं, वृत्ती अंतर्मुख केली. आता तू बोलत नाहीस, पाहत नाहीस, तुला नाव नाही, हाक मारता येत नाही, मला तू भेटत नाहीस. म्हणजे सगुण साकाराला सोडून इथपर्यंत आलो. आता निर्गुण निराकार भेटे ना, आणि सगुण साकाराचं स्वरूप कळे ना, आता तूच मागे ये निर्गुण निराकारापासून. असं आहे, निर्गुण निराकार म्हणणं सुद्धा न्यूनता आहे, इतका तो निर्गुण निराकार. तर त्यांनी निर्गुण असलेल्यानी सगुण निराकार होणं ही सुद्धा न्यूनता आहे. अहो, निर्गुण निराकार म्हणण्यात जर न्यूनता असेल तर त्याच्या खाली येण्यात न्यूनता आहे. पण असं आहे, देव भक्ता करता कुठेही येतो, कितीही खाली येतो. किंबहुना जर एखाद्या भक्ताला सद्गुरूंची भेट झाली नाही, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देव आपण विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. देव आपण देव आणि यातला दुसरा भाव असा आहे, माऊली असं सांगताय, जर तुम्ही तुमची वृत्ती उफराटी केली तर तो निर्गुण निराकार असलेला तुम्हाला भेटेलही आणि क्षेम देईलही. म्हणून
आपण सुद्धा त्या भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी आपल्या बहिर्मुख वृत्तीला अंतर्मुख करून भगवंताला आत्मत्वाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करू आणि ती आत्मस्थिती सहजतेने जाणीवरहित वृत्तीज्ञानरहित अशा स्वरूपाची स्थिती आपल्याला याच जन्मामध्ये मरण्याच्या पूर्वी एक क्षण का होईना प्राप्त व्हावी अशी भगवंताच्या संतांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर